विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी इंग्रजीमधील 2.2 द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू म्हणजेच सिंह, मनुष्य आणि पुतळा हा जो आपल्याला पाठ आहे, एक छोटीशी कथा आहे, त्याचा पॉइंटर्स आज आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन 1 आहे, लिसन केअरफुली टू फाइंड द आन्सर्स फ्रॉम द स्टोरी. आपल्याला जी स्टोरी दिलेली आहे, छोटीशी कथा दिलेली आहे, ती लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि त्यातून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे शोधून लिहायची आहेत. यातील पहिला प्रश्न आहे, हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. कथा सुरू झाल्यावर सर्वात प्रथम कोण बोललेला आहे, कोणाचा संवाद आलेला आहे? तर याचं उत्तर आहे, द लायन स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. या कथेमध्ये लायन सगळ्यात पहिल्यांदा बोललेला आहे. प्रश्न 2 आहे, व्हॉट वॉज द लायन प्राऊड ऑफ. सिंहाला कशाचा अभिमान होता किंवा कशाचा गर्व होता, अशा अर्थाचा हा प्रश्न आहे. उत्तर आहे, द लायन वॉज प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. सिंहाला त्याच्या शक्तीचा गर्व होता, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न 3 आहे, व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ. या कथेमध्ये जो माणूस आलेला आहे, जी व्यक्ती आलेली आहे, त्याला कशाचा गर्व होता? तर त्याचं उत्तर आहे, द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. माणसाला त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व होता किंवा अभिमान होता, हे याचं उत्तर येईल. चौथा आहे, व्हॉट डिड द मॅन शो टू द लायन. लायनला माणसाने काय दाखवलं, सिंहाला माणसाने काय दाखवलं, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. उत्तर पाहूया, द मॅन शोड अ स्टॅच्यू टू द लायन. माणसाने त्या लायनला एक स्टॅच्यू दाखवला, पुतळा दाखवला. फिफ्थ क्वेश्चन आहे, हू स्पीक्स लास्ट इन द स्टोरी. या कथेमध्ये सर्वात शेवटी कोण बोलतो? तर सर्वात शेवटी सिंह बोलत असतो, त्यामुळे उत्तर येईल, द लायन स्पीक्स लास्ट इन द स्टोरी. सेकंड क्वेश्चन पाहूया, रीड द स्टोरी अलाउड अलॉंग विथ द टीचर. शिक्षकांबरोबर ही जी स्टोरी आहे ती मोठ्याने वाचा, अशा अर्थाचा हा प्रश्न आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिकली करावं लागेल. क्वेश्चन 3 आहे, टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेमध्ये हीच कथा आपल्याला थोडक्यात सांगायची आहे. ते सुद्धा अगदी सोपं आहे, प्रॅक्टिकली करण्याचा प्रश्न आहे, तो तुम्ही करायचा आहे. क्वेश्चन 4 आहे, टेल द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच मराठीमध्ये आपल्याला या कथेतून काय बोध मिळतो ते इथे लिहायचं आहे. तर आपण पाहूया, द मॉरल ऑफ द स्टोरी. कथा ही कथा सांगणाऱ्यावर अवलंबून असते. जेव्हा एकच गोष्ट कोणीतरी दुसरे सांगतात, तेव्हा त्यांच्या दृष्टिकोनातून सांगतात. तर हे या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं. हा कथेचा बोध आहे की कोणतीही कथा ही ती कथा सांगणाऱ्यावर बरीचशी अवलंबून असते. एकच गोष्ट वेगवेगळी माणसं सांगतात, तेव्हा ती त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून सांगतात, हे या कथेमधून आपल्याला शिकायला मिळतं. तर इथे आपण आपल्या मदर टंग म्हणजेच मराठीमधून या कथेचं मोरल मांडलेलं आहे. फिफ्थ क्वेश्चन आहे, फाइंड 2 वर्ड्स बिगिनिंग विथ पी आर फ्रॉम द स्टोरी अँड गेस द मीनिंग ऑफ इच. या कथेमधून पी आर या अक्षरांनी सुरू होणारे 2 शब्द शोधायला सांगितले आहेत आणि त्यांचा अर्थ सुद्धा आपल्याला लिहायचा आहे. तर आपण हे शब्द शोधलेले आहेत. आपल्याला पहिला शब्द मिळालेला आहे प्राऊड आणि याचा अर्थ आहे अभिमानी, आणि दुसरा शब्द आपल्याला मिळालेला आहे प्रूव्ज म्हणजे सिद्ध करतो. क्वेश्चन 6 आहे, वी लर्न 2 थिंग्स इनडायरेक्टली फ्रॉम द स्टोरी. फाइंड अँड राईट द सेंटेन्सेस विच टेल अस दॅट. आपल्याला या गोष्टीतून 2 गोष्टी अप्रत्यक्षरित्या शिकायला मिळतात. म्हणजे एखादं वाक्य वाचलं की त्या वाक्यावरून प्रत्यक्ष अर्थ कळतोच, पण त्याचबरोबर त्या वाक्यातून अप्रत्यक्ष काही अर्थ सुचवलेला असतो, तो आपल्याला कधी कधी कळत असतो. तर अशी वाक्य आपल्याला या कथेतून शोधायची आहेत की त्यातून आपल्याला काहीतरी माहिती अप्रत्यक्षरित्या मिळते. तर ते पाहूया. याच्यामध्ये आहे, ए आहे, मेन अँड ॲनिमल्स कॅनॉट टॉक टू इच अदर. ही माहिती आपल्याला कळते की माणसं आणि प्राणी हे एकमेकांशी सध्या किंवा आत्ताच्या काळामध्ये बोलू शकत नाहीत. हे आपल्याला कथेतल्या कोणत्या तरी एका वाक्यातून कळतं अप्रत्यक्षपणे. ते वाक्य आहे, लॉंग लॉंग ॲगो मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू इच अदर. खूप खूप वर्षांपूर्वी किंवा खूप खूप काळापूर्वी माणसं आणि प्राणी एकमेकांशी बोलू शकत होते. हे कथेत आलेलं वाक्य आहे.
इथे व्यवस्थित समजून घ्या. कथेत आलेलं वाक्य आहे, खूप खूप वर्षापूर्वी माणसं आणि प्राणी एकमेकाशी बोलू शकत होते. आता हे कथेतील वाक्य आहे, याच्यातून आपण अर्थ असा घेतो की आत्ता बोलू शकत नाहीत, म्हणून असं म्हटलं आहे की खूप खूप वर्षापूर्वी बोलत होते. म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी बोलत होते हे झालं कथेतील वाक्य, आणि त्यातून अप्रत्यक्ष अर्थ कोणता आपल्याला कळाला की आत्ता ते बोलू शकत नाहीत एकमेकांशी. अशा अशा पद्धतीने आपल्याला कथेतील वाक्य आणि त्याच्यातून आत्ता कळालेला अप्रत्यक्षाचा अर्थ हा इथे मांडायचा आहे. दुसरं पाहूया, लाईन्स डू नॉट मेक स्टॅच्यूज. सिंह जे आहेत ते पुतळे बनवत नाहीत असा आपल्याला अर्थ कळतो, पण हे कोणत्या कथेतील वाक्यातून कळतो तर पाहूया. इफ लायन्स मेड स्टॅच्यूज दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. जर सिंहाने पुतळे बनवले असते तर त्यांनी असं दाखवलं असतं की माणूस सिंहाच्या पंजाखाली मरून पडलेला आहे. याचा अर्थ या कथेमध्ये सिंह आणि तो माणूस बोलत आहे, त्यात जेव्हा सिंह म्हणतो की सिंहाने जर असा पुतळा बनवला असता तर माणूस खाली पडलेला असता आणि सिंह त्याच्या शरीरावर आपला पंजा ठेवून उभा आहे असा पुतळा बनवला असता, असं सिंह म्हणतो. याचा अर्थ यातून अप्रत्यक्ष आपल्याला अर्थ असा कळतो की लायन्स डू नॉट मेक स्टॅच्यूज, सिंह पुतळे बनवत नाही. अशा पद्धतीने थोडासा वेगळा असा हा प्रश्न आहे, अप्रत्यक्ष अर्थ आपल्याला मांडायचा आहे. तर इथे आपण कथेत दिलेले किंवा आलेली वाक्य आणि त्यावरून आपल्याला अप्रत्यक्षपणे कोणता अर्थ समजतो ते इथे लिहिलेलं आहे. क्वेश्चन 7 आहे, रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से. इथे आपल्याला काही मजकूर दिलेला आहे, काही माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीवरून त्यातील जो बोलणारा आहे तो काय म्हणाला असेल ते कल्पना करून आपल्याला लिहायचं आहे. त्यातील ए आहे, राजू थिंक्स इट्स फन टू पुल हिज पपीज टेल. आता इथे राजूला असं वाटतंय की कुत्र्याच्या पिलाची शेपटी ओढणं हे गमतीदार आहे, मजेशीर आहे. आता हेच राजू बोलून कसं दाखवेल ते आपल्याला लिहायचं आहे. पाहूया. राजू सेज इट्स फन टू पुल माय पपीज टेल. या ठिकाणी राजू म्हणतो की माझ्या कुत्र्याची शेपटी ओढणं यात खूप मजा येते. इथे तो उद्गारतो किंवा म्हणतो असं करून आपल्याला लिहायचं आहे, तेच आपण इंग्रजीत केलेलं आहे. बी आहे, रोमाज ग्रॅनी थिंग्स रोमा शुड वेअर अ साडी फॉर फेस्टिवल्स. रोमाच्या आजीला वाटत आहे की रोमाने सणासाठी साडी परिधान करावी, साडी घालावी. आता इथे हे वाक्य प्रत्यक्ष ग्रॅनी बोलत आहे असं विचार करून आपल्याला लिहायचं आहे. तर रोमाज ग्रॅनी सेज रोमा शुड वेअर अ साडी फॉर फेस्टिवल. अशा तऱ्हेने हेच वाक्य आपल्याला लिहिता येईल. पुढे सी आहे, द टीचर गेव अ सरप्राईज टेस्ट टू स्टुडंट्स, सम ऑफ देम फाउंड इट डिफिकल्ट. शिक्षकांनी अचानकपणे एक परीक्षा घेतली मुलांची आणि काही मुलांना ही परीक्षा खूप अवघड वाटली अशी माहिती आहे. आता इथे मुलांना ती परीक्षा अवघड वाटली आहे, त्यामुळे स्टुडंट्स से असं आपण घेणार आहोत. स्टुडंट्स से सम ऑफ अस हॅव फाउंड द सरप्राईज टेस्ट डिफिकल्ट. आमच्यापैकी काहींना ही जी सरप्राईज टेस्ट आहे ही अवघड गेलेली आहे. डी आहे, अ लेपर्ड वॉन्डर्ड इनटू अ सिटी, a big part of forest near that city had been cut down to build the city. एक लेपर्ड सिटीमध्ये आलेला आहे आणि त्याचं कारण असं दिलेलं आहे की त्या शहराचा जंगलाचा काही भाग होता, त्या ठिकाणी इमारती वगैरे बांधण्यासाठी तो भाग कापला गेला, झाडं कापली गेली, तो भाग स्वच्छ केला गेला आणि त्यामुळे हा लेपर्ड सिटीमध्ये आलेला आहे. आता या ठिकाणी आपण वाक्यात बदल करून लेपर्ड काय म्हणेल ते कल्पना करून लिहायचं आहे. पाहूया. अ लेपर्ड सेज आय वॉन्डर इनटू सिटी बिकॉज अ बिग पार्ट ऑफ फॉरेस्ट नियर द सिटी हॅड कट डाऊन टू बिल्ड द सिटी. तो लेपर्ड म्हणतो की मी या शहरामध्ये आलो त्याचं कारण आहे की या सिटीच्या जवळ जो जंगलाचा भाग होता तो सर्व क्लिअर करण्यात आलेला आहे, कट करण्यात आलेला आहे सिटी बांधण्यासाठी, त्यामुळे मी या जंगलात आलो. अशा पद्धतीने आपण दिलेल्या मजकुराचं संवादाच्या स्वरूपात रूपांतर केलेलं आहे. यानंतर क्वेश्चन 8 आहे, यूज युअर इमॅजिनेशन टू कम्प्लीट द फॉलोइंग. आपल्याला काही वाक्य दिलेले आहे, त्या वाक्यामधील काही भाग हा गाळलेला आहे. आपल्याला इतर वाक्य जे दिलेलं आहे त्यावरून कल्पना करून गाळलेल्या भागात योग्य वाक्य लिहायचं आहे. पहिलं ए आहे, द मँगो वॉज रॉ दॅट इज व्हाय आय डिडंट ईट द मँगो. आंबा कच्चा होता त्यामुळे मी आंबा खाल्ला नाही. त्यातलं
दॅट इज व्हाय आय डिडंट ईट द मँगो, हा भाग आपल्याला दिलेला आहे, म्हणजे त्यामुळे मी आंबा खाल्ला नाही हा भाग दिलेला आहे, त्याला आपण जोडून घेतलेला आहे द मँगो वॉज रॉ, आंबा कच्चा होता त्यामुळे मी आंबा खाल्ला नाही. अशा पद्धतीने गाळलेल्या जागी योग्य वाक्य भरून आपण अर्थपूर्ण वाक्य बनवलेलं आहे. बी आहे द कॅमल कुड नॉट स्लीप अवे फ्रॉम द शुगरकेन फील्ड लाईक द जॅकल, दॅट इज व्हाय द फार्मर बीट द कॅमल. आपल्याला दॅट इज व्हाय द फार्मर बीट द कॅमल असं वाक्य दिलेलं आहे. याचा अर्थ होतो की त्यामुळे शेतकऱ्यांनी उंटाला मारले. आता याचा आधीचा भाग आपल्याला जोडावा लागेल की उंटाला कोल्ह्याप्रमाणे पटकन तिथून निसटून जाता आले नाही उंटाच्या ऊसाच्या शेतामधून, आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी उंटाला मारले. तेव्हा द कॅमल कुड नॉट स्लीप अवे फ्रॉम द शुगरकेन फील्ड लाईक द जॅकल, या भाग आपण जोडलेला आहे आणि हे वाक्य पूर्ण केलेलं आहे. सी सेंटेन्स आहे द स्वॅन ऑफ बीज ऑन द ट्री बिगॅन टू स्टिंग हिम, दॅट इज व्हाय द मंकी जम्प्ड इनटू द लेक. माकडाने तळ्यात उडी मारली. आता ती का मारली तो भाग आपल्याला जोडून लिहायचा आहे. तर द स्वॅन ऑफ द बीज ऑन द ट्री बिगॅन टू स्टिंग हिम, तर त्या झाडावर जे मधमाशा होत्या त्या त्याला खूप चावू लागल्या आणि त्यामुळे माकडाने पाण्यामध्ये उडी मारली, तळ्यामध्ये उडी मारली, असं आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे. ही वॉन्टेड टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स, दॅट इज वाय न्यूजो व्हिजिटेड द अर्थ. दॅट इज वाय न्यूजो व्हिजिटेड द अर्थ हा भाग आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे न्यूजो अर्थवर आला असा भाग दिलेला आहे. तर त्याला मानवी शरीराचे अवयव यांचा अभ्यास करायचा होता, त्यामुळे आपण वाक्य पूर्ण केलं. He wanted to study human body parts, that is why Nujo visited the earth. यानंतर फक्त दॅट इज व्हाय आपल्याला दिलेलं आहे, तेव्हा आपल्याला इथे वाक्य पूर्ण करताना द डॉग बीट मॅडमॅन, दॅट इज व्हाय ही ऑल्सो बीट द डॅग. इथे कुत्रा माणसाला चावला आणि त्यामुळे त्या माणसाने कुत्र्याला मारलं, अशा अर्थाने हे वाक्य आपण पूर्ण केलेलं आहे. इथे फक्त आपल्याला दॅट इज व्हाय दिलं होतं. इथे आपल्याला जे दिलेली वाक्य आहेत ती बहुतांशी कारणं आहेत आणि त्याचं कारण आपल्याला गाळलेल्या जागेमध्ये भरायचं होतं. इथे तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार वेगळं कारण सुद्धा भरून ही वाक्य पूर्ण करू शकता. क्वेश्चन 9 आहे अंडरलाईन द नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यामध्ये नाउन म्हणजेच नाम याला आपल्याला अंडरलाईन करायचे आहे. वाक्य ए आहे वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट टॉकिंग. या ठिकाणी मॅन आणि लायन हे दोन नाउन्स आहेत, नामे आहेत, त्यांना आपण अंडरलाईन केलेली आहे. बी आहे आय एम द किंग ऑफ बीस्ट्स. या ठिकाणी किंग आणि बीस्ट्स हे जे आहेत हे नाउन्स आहेत, त्यांना आपण अंडरलाईन केली आहे. सी आहे ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू द स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. मॅन, लायन, स्टॅच्यू आणि गार्डन ही 4 नामं या वाक्यामध्ये आलेली आहेत, त्या सर्वांना आपण अंडरलाईन केलेलं आहे. याच प्रश्नावर आधारित पुढचा उपप्रश्न आहे, पाहूया. नाउ यूज इच नाउन टू राईट अ मीनिंगफुल फ्रेज अँड सेंटेन्स. आपल्याला एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. वरती जी नामं आलेली आहेत त्यांचा आपल्याला एखादी फ्रेज बनवून, शब्दसमूह बनवून त्यानंतर एक वाक्य बनवायचं आहे. आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. वरती आलेली जी नामं आहेत त्यापैकी मॅन हे एक नाम आलेलं आहे, तर त्याच्यावरून आपण फ्रेज बनवलेली आहे त्यांनी अ यंग मॅन, एक तरुण मनुष्य. आता ह्या फ्रेजचं एक वाक्य आपल्याला बनवायचं आहे, ते त्यांनी बनवून दिलेलं आहे. अ यंग मॅन वॉज रायडिंग अ बाईक. एक तरुण मनुष्य गाडी चालवत होता, बाईक चालवत होता, अशा अर्थाने आपल्याला हे वाक्य त्यांनी बनवले. आता आपण यावरून वेगवेगळी वाक्य याच नामांची बनवूया. मॅनचं वाक्य आपण पहिल्यांदा बनवूया, त्यासाठी मॅनची एक फ्रेज घेऊया, अ फॅट मॅन घेऊया. आता अ फॅट मॅन या फ्रेजचा वापर होईल असं एक वाक्य बनवूया. अ फॅट मॅन वॉज क्लाइम्बिंग अप अ हिल. एक जाडा माणूस हिलवर चढत होता किंवा टेकडीवर चढत होता, अशा अर्थाचं आपण वाक्य बनवलेलं आहे. वरील वाक्यामध्ये आलेलं पुढचं नाव नव्हतं लायन. लायनसाठी आपण फ्रेज बनवूया अ स्ट्रॉंग लायन. एक शक्तिशाली असा सिंह, अशी फ्रेज तयार झाली. आता हा शक्तिशाली सिंह याच्या वाक्यात उपयोग होईल असं एक वाक्य आपल्याला बनवायचं आहे. अ स्ट्रॉंग लायन वॉज ट्रॅप्ड इन अ नेट. एक बळकट किंवा शक्तिशाली असा सिंह जाळ्यामध्ये अडकला होता, असं आपण वाक्य बनवलं आहे. यानंतरचं नाऊन होतं किंग. किंगसाठी आपण फ्रेज बनवूया द काइंड किंग, म्हणजे दयाळू राजा.
याचं वाक्य बनवूया. द काइंड किंग मेड हिज पीपल हॅपी. दयाळू राजाने आपल्या प्रजेला सुखी केले. पुढचा जो नाऊन होता, नाम होतं वाक्यामध्ये आलेलं, ते होतं बीस्ट्स. बीस्टचं आपण पहिल्यांदा फ्रेज बनवूया. द वाईल्ड बीस्ट्स म्हणजे जंगली पशु, आणि त्याचं आपण वाक्य बनवूया. द वाईल्ड बीस्ट्स आर समटाइम्स डेंजरस. जंगली पशु हे काही वेळेस धोकादायक असतात. अशा पद्धतीने आपण इथे वाक्य बनवलेलं आहे. त्यानंतर पुढील वाक्यामध्ये पुन्हा मॅन हे नाऊन आलं होतं. आता आपण द क्रुएल मॅन असा फ्रेज घेऊया, असा शब्दसमूह घेऊया, म्हणजे क्रूर मनुष्य, आणि याचं आपण वाक्य बनवूया. द क्रुएल मॅन हिट हिज सर्वंट विथ हिज स्टिक. जो क्रुएल मॅन होता, दुष्ट असा मनुष्य होता, त्याने आपल्या सर्वंटला काठीने मारलं. यानंतर आहे लायन. द ओल्ड लायन म्हणजे म्हातारा सिंह असं घेऊया. द ओल्ड लायन वॉज हंग्री इन हिज डेन. म्हातारा सिंह आपल्या गुहेमध्ये खूप भुकेलेला होता, अशा अर्थाचं आपण वाक्य बनवलेलं आहे. यानंतर स्टॅच्यू म्हणजे पुतळा, याची फ्रेज घेऊया. अ मॅग्निफिशंट स्टॅच्यू म्हणजे एक अतिशय सुंदर असा स्टॅच्यू. आता त्याचं वाक्य बनवूया. अ मॅग्निफिशंट स्टॅच्यू वॉज कार्व्ड बाय अन आर्टिस्ट. एक अतिशय सुंदर असा पुतळा एका कलाकाराने कोरला होता, अशा अर्थाचं हे वाक्य आपण बनवलेलं आहे. शेवटी आहे गार्डन म्हणजेच बाग. अ ग्रीन गार्डन अशी फ्रेज घेऊया, आपण शब्दसमूह घेऊया गार्डनच्या संबंधात, आणि आता वाक्य बनवूया. अ ग्रीन गार्डन वॉज देअर ॲट द सेंटर ऑफ द सिटी. शहराच्या मध्यभागी एक सुंदर हिरवेगार अशी बाग होती. अशा तऱ्हेने दिलेली नामं, त्यांच्यापासून आपण सुरुवातीला फ्रेज म्हणजे शब्दसमूह बनवला त्याच्याशी संबंधित, आणि त्या शब्दसमूहाचा उपयोग होईल अशा अर्थाचं अर्थपूर्ण वाक्य आपण बनवलेलं आहे. पुढे क्वेश्चन 10 आहे. रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. पुढील शब्द मोठ्याने वाचा. नोट द लास्ट लेटर अँड से द लास्ट साऊंड. यामध्ये जे शेवटचं अक्षर आहे ते लक्षात घ्या, आणि कोणता ध्वनी आहे त्या अक्षराचा उच्चार करताना तो बोला. मेक वन और मेनी पेअर्स ॲज शोन बाय ॲडिंग एस ॲट द एंड ऑफ द वर्ड्स. त्यानंतर दिलेला जो शब्द आहे त्याच्या शेजारी एस आपल्याला जोडायचा आहे, आणि तोच शब्द पुन्हा वाचायचा व लिहायचा आहे. इथे एस जोडून प्रत्येक शब्दाचं अनेक वचन होत आहे. आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहे. जॉब, जॉबला आपण एस लावला की जॉब्स होतो. क्यूब, क्यूबला एस लावला की क्यूब्स होतो. अशा तऱ्हेने आपल्याला दिलेले सर्व शब्द आहेत त्यांना एस लावायचा आहे आणि वाचन करायचं आहे. आपण पाहूया. कॉक, कॉक्स. किड, किड्स. फाईल, फाइल्स. ट्री, ट्रीज. डॉग, डॉग्स. शेल, शेल्स. ड्रीम, ड्रीम्स. ट्रेन, ट्रेन्स. मॅप, मॅप्स. कार, कार्स. बॅट, बॅट्स. पॉ, पॉज. यानंतर याच प्रश्नाचा दुसरा भाग आहे. मेक वन मेनी पेअर्स बाय ॲडिंग ES ॲट द एंड ऑफ द वर्ड. एक्झाम्पल बस, बसेस. बुश, बुशेस. या ठिकाणी आपण शब्दाच्या शेवटी ES लावायचा आहे. इंग्रजीमध्ये काही शब्दांचं अनेक वचन ES जोडून होतं. अगोदर आपण पाहिलं की फक्त S जोडून अनेक वचन झालं होतं. या ठिकाणचे जे शब्द आहेत त्या सर्वांना ES हा प्रत्यय जोडायचा आहे, अनेक वचन करायचं आहे आणि वाचन करायचं आहे. पाहूया. क्लास, क्लासेस. बंच, बंचेस. मॅच, मॅचेस. डिश, डिशेस. ब्रश, ब्रशेस. ग्लास, ग्लासेस. फॉक्स, फॉक्सेस. ब्रँच, ब्रँचेस. आयलॅश, आयलॅशेस. डॅश, डॅशेस. ड्रेस, ड्रेसेस. आणि बॉक्स, बॉक्सेस. या ठिकाणी सर्व शब्दांना ES हा प्रत्यय लागून अनेक वचन झालेलं आहे. या सर्व शब्दांचं व्यवस्थित लक्षात घ्या. काही ठिकाणी S लागतो अनेक वचनासाठी, काही शब्दांमध्ये मात्र ES हा लागत असतो. आपल्या लक्षात येईल की साधारणतः स हा जो ध्वनी ज्या शब्दांमध्ये आहे त्या शब्दांना ES प्रत्यय लागून अनेक वचन होतो, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन 11 आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. यूज द आयडियाज इन ईच बॉक्स टू मेक सिमिलर सेंटेन्सेस. आपल्याला इथे काही सेंटेन्सेस बनवायचे आहेत. बॉक्सेस दिलेले आहेत. एक आपल्याला वाक्य बनवून दिलेलं आहे. एक्झाम्पल, आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. या ठिकाणी तुलना केलेली आहे. मी इतर कोणत्याही माणसापेक्षा जास्त शक्तिशाली आहे.
असं इथं वाक्य आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला लायन आणि माऊस दिलेले आहेत पहिल्यांदा, आणि तिथे बिगर स्मॉलर, च्यापेक्षा मोठा च्यापेक्षा लहान अशा अर्थाने हे शब्द आहेत. तर या चारही शब्दांचा उपयोग करून आपल्याला 2-2 वाक्य तयार करायचे आहेत. आपण पहिलं वाक्य बिगरचं तयार करूया. लायन इज बिगर दॅन माऊस, म्हणजे सिंह हा उंदरापेक्षा अधिक मोठा असतो. आता स्मॉलरचा उपयोग करून पुन्हा एकदा या दोघांची तुलना करूया. माऊस इज स्मॉलर दॅन लायन, उंदीर हा सिंहापेक्षा अधिक लहान असतो. अशा पद्धतीने आपण दिलेल्या शब्दांच्या आधारे 2 तुलनात्मक वाक्य या ठिकाणी केलेली आहेत. पुढे 2 ट्रीज आहेत. या ठिकाणी टॉलर आणि शॉर्टर, म्हणजे अधिक उंच आणि अधिक बुटका अशा अर्थाने हे 2 शब्द आहेत. आपण तुलना करूया. 2 ट्रीज आर टॉलर दॅन अदर ट्रीज, 2 झाडे ही इतर झाडांपेक्षा अधिक उंच आहेत. शॉर्टरचा उपयोग करूया आता. 2 ट्रीज आर शॉर्टर दॅन अदर ट्रीज, 2 झाडे ही इतर झाडांपेक्षा बुटकी आहेत किंवा कमी उंच आहेत. पुढे आहे सन, मून आणि ब्राईटर, अधिक चमकणारा अशा शब्द दिलेला आहे. त्या आधारे या दोघांची तुलना करूया. द सन इज ब्राईटर दॅन द मून, सूर्य हा चंद्रापेक्षा अधिक ब्राईट आहे, अधिक चमकणारा आहे. अशा अर्थाचं आपण वाक्य तयार केलेलं आहे. स्टोन, ब्रिक, दगड आणि वीट यामध्ये हार्डर, अधिक कठीण किंवा अधिक मजबूत अशा अर्थाने आपल्याला इथे वाक्य बनवायचं आहे. अ स्टोन इज हार्डर दॅन अ ब्रिक, दगड हा विटेपेक्षा अधिक कठीण असतो. अशा अर्थाचं हे वाक्य तयार झालेलं आहे. पुढे आहे 2 बुक्स, 2 पुस्तके, आणि मोर इंटरेस्टिंग, अधिक आकर्षक किंवा अधिक आवडणारी अशा अर्थाची आपल्याला वाक्य बनवायचं आहे. These 2 बुक्स आर मोर इंटरेस्टिंग दॅन अदर बुक्स, ही 2 पुस्तकं ही अधिक आवडती आहेत इतर पुस्तकांपेक्षा. अशा अर्थाने हे वाक्य तयार झालेलं आहे. 2 बटरफ्लाईज, 2 फुलपाखरे, मोर कलरफुल, अधिक रंगीबेरंगी. तर आपण वाक्य बनवूया. These 2 बटरफ्लाईज आर मोर कलरफुल दॅन दोज बटरफ्लाईज, ही 2 फुलपाखरे त्या फुलपाखरांपेक्षा अधिक रंगीबेरंगी आहेत. अशा अर्थाचं हे वाक्य तयार झालेलं आहे. इथे लक्षात घ्या, सर्व वाक्यांमध्ये आपल्याला तुलना करायची आहे आणि ही तुलना व्यवस्थित दिलेल्या विशेषणांच्या आधारे करून आपल्याला इथे वाक्य तयार करायची आहेत. तर या ठिकाणी आपला पाठावरील पॉइंटर्स किंवा इंग्लिश वर्कशॉप इथे पूर्ण होत आहे. यातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. काही प्रश्नांची उत्तरांमध्ये तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार बदल करून सुद्धा उत्तरे लिहू शकता. या सर्वाचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात हा पॉइंटर्स लिहून काढा. धन्यवाद.